ए गणी, हे धर. ही घंटी ना वैजूच्या गळ्यात बांध, म्हणजे तिला बरं वाटेल आणि आपल्याला बी कळेल ती कुठं आहे ते. तायडे, तू किती भारी आहेस ग. समद्यांची काळजी घेतीस. आदित्य सर बरे झाले हे बघून लय भारी वाटलं. नाहीतर समद्यांना टेन्शन होतं. देवी आईचं तुझ्यावरचा राग बी गेलाय. एकदम पाऊस गेल्याने ऊन पडल्यासारखं झालंय बघ. खरंय, समद एकदम चांगलं झालं. फक्त माझ्या भारूचं लग्न मात्र राहिलं. भार, असं काय बोलतोयस तू? हे बघ, जे काय बी झालं ते काय बदलणार आहे का? आणि मला सांग ना, तू, मी, गणी आपण एकत्र आहे, हे काही कमी आहे का? सांग. तरी पण पोरीचं लग्न झालं म्हणजे बापाचे खांदे हलके होते. झालं तुझं पुन्हा सुरू. अगं, जी ती गोष्ट ज्या त्या वेळेला झालेली चांगली. मारुती दादा, उगाच वाईट वाटून घेऊ नका. आपली पारू गुणी आहे, समजूतदार आहे. देवाने तिच्यासाठी नक्कीच चांगलं घर बघितलेलं असणार. फक्त थोडा वेळ जाऊ दे, मग सगळं ठीक होईल. ते पण खरंय, पण आता इतकं समज झाल्यावर तिला मुलगा मिळणार कसा? का नाही मिळणार मारुती दादा? आपली पारू साधी सुधी मुलगी नाहीये. किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे. तिची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. तिच्या बरोबर लग्न करायला कुठला पण राजकुमार तयार होईल. तुम्ही उगाच तिच्या लग्नाची घाई करू नका. पा, तायडे काय लगेच म्हातारी होती वे. तिला राहू दे की अजून थोडे दिवस माझ्या संगत. तू गडबड करू नको तिच्या लग्नाची. नाही करत गडबड, राहू दे तिला आपल्या बरोबर. हा, मग तर झालं. हा, आई, आई प्लीज मला ऑफिसला जाऊ दे. खरंच घरी बसून कंटाळ येतो. आदित्य, मी तुला काम करायची परवानगी दिली आहे, ऑफिसला जायची नाही. तू हट्ट केलास म्हणून. पण अजून 2 दिवस घरात बसून आराम कर. सगळं काम एकत्र अंगावर घेऊ नकोस रे. हो, पण ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग असतील. अरे मोहन आहे तिथे, काहीही पेंडिंग नसेल. आणि कंपनीची कामं चालूच राहतात. त्याच्या आधी आपल्याला शाळेचं प्रोजेक्ट सुरू करायला पाहिजे. ते प्रायोरिटीने करायचं आहे. एक्झॅक्टली. हो दादा, यार मी काय म्हणतो की तो आईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तू घे ना तुझ्या अंडर, पटापट कंप्लीट होईल. आई, मी काय म्हणतोय, मी नसताना तू या सगळ्या मीटिंग्स वगैरे खूप छानरित्या हँडल केल्यास. मी मला प्रिया सांगत होती. मग इथून पुढे तुम्ही दोघंच हा प्रोजेक्ट कंटिन्यू करा ना. म्हणजे तेवढंच माझ्यावरचा लोड कमी होईल. काय वाटतं आई? करेक्ट. बघा, आय अग्री, पटतंय मला. पण दादा, अरे तुझ्या प्रीतम, इट्स अन ऑर्डर. डोंट वरी. आय एम शुअर तुम्ही हे प्रोजेक्ट दोघं मिळून खूप छानरित्या हँडल करा. ओके? बरं, मला सांगा, ती शाळेची जागा वगैरे बघितली का तुम्ही? नाही, बघायची. मग बघा ती लवकरात लवकर आणि फायनलाइज करा गोष्टी. हां? अँड प्रिया, वी आर रिअली सॉरी. म्हणजे इतके दिवस तुला घरातले सगळे इव्हेंट्स हँडल करावे लागले. पण आता ऍक्च्युअल काम करूया. ओके? काहीच हरकत नाही सर. मीही खरं तर गावाकडून घरापासून एवढं पहिल्यांदाच दूर आले. पण इथे आल्यापासून मला जराही होमसिक फील झालेले नाहीये. थँक्यू सो मच. प्रीतम सर, मी थांबले बाहेर, तुम्ही आवरून या. हो. आदित्य, जा. ब्रेकफास्ट आधीची औषधं घे आणि ब्रेकफास्टला या. चला, बाय. अरे, सगळे कुठे राहिले? सावित्री, बघ जरा. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आई, मी आलो 2 मिनिटात. अरे थांब, ब्रेकफास्ट लगेच आलो, 2 मिनिटात आलो. आलो लगेच आलो. बाय बाय बाय. प्रीतम,
कसली घाई झालेली असते ह्याला सतत, काय माहित. देवी आई, मी नाश्ता नेऊन त्यांच्या खोलीत देते. बर. पारू, बाहेर प्रिया पण आली आहे, तिच्या पण चहा नाश्त्याचं बघ. बर. आदित्य सर खरंच खूप मोठ्या संकटातून बाहेर पडले. प्रीतम सरांनी पण यावेळी सगळ्या गोष्टी खूप धीराने हँडल केल्या. ऑफिसचं सगळं काम स्वतःवर घेतलंय. खरं तर ह्यावेळेस ना ते खूप वेगळे वागले, एकदम मॅच्युअर, समंजस. प्रिया मॅडम, तुम्हाला नाश्त्यासाठी आतमध्ये बोलवलंय. नाही अगं पारू, ॲक्च्युली मी खाऊनच आले. ते प्रीतम सर येत आहेत ना, एका प्रोजेक्टसाठी कन्स्ट्रक्शन साईट दाखवणार आहेत मला आज. ते आवरून येत आहेत तोपर्यंत मग मी फ्रेंडशी बोलत होते. बर. अहो काय, कुठे हरवलात? मी एकटाच बडबडतोय का? अच्छा 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 अच्छा, तुम्ही ना प्रेमात पडल्यात त्या प्रीतमच्या. अहो काही काय, प्रीतम सरांची एंगेजमेंट झाली दिशा मॅडमशी. हा म्हणजे दिशा मॅडम जरा वेगळ्याच आहेत, नीट नाही वागत हो ते प्रीतम सरांशी. तुमचा मित्र आहे ना तो, मग तुम्ही काहीतरी करा त्याच्यासाठी. हो पण मी काय करू शकते? सिंपल आहे, तू प्रीतमला प्रेमात पड तुझ्या. I'll talk to you later. या बाय बाय बाय. क्लायंट्स खूप काम आहे आजकाल. ते शाळेचं प्रोजेक्ट म्हणजे ना लई काम आहे म्हणे. मला माहित आहे ना तुम्ही कुणाशी बोलत होता ते. तुम्ही प्रिया मॅडमशीच बोलत होतात. आणि नाही, मी आपलं ते क्लायंट. काय नाही, मी बघितलं आता बाहेर. प्रिया मॅडम मी फोनवरच बोलत होत्या. मी तुम्हाला आत्ताच सांगते, प्रिया मॅडम अशी तशी मुलगी नाही, त्या लई चांगल्या आहेत. म्हणजे मी काय तुला असला तसला वाटतो? नाही, मी पण चांगलाच मुलगा आहे. तुम्ही चांगलेच आहात. आणि तुमचा साखरपुडा बी झालाय. आणि लवकरच दिशा मॅडम बरोबर लगीन बी होणार आहे. पारू पारू पारू, ऐक ना पारू. पारू, ती दिशा कशी आहे माहिती आहे ना तुला. तू तरी मला समजून घे ना यार. माझं प्रेम आहे प्रियावर. प्रीतम सर मला माहित आहे, पण प्रिया मॅडम जर का तुमच्या प्रेमात पडल्यानंतर तुम्हाला कसं कळत नाही प्रीतम सर तुमचं लगीन ठरलंय. अरे पण ते लग्न जबरदस्तीच आहे ना. आणि माझं नाही आहे ना प्रेम दिशावर. पण प्रिया जेन्युइनली एक चांगली मुलगी आहे. आणि म्हणजे प्रिया आहे ना, प्रियाला बघता क्षणी मला असं वाटलेलं की हीच आहे यार आपल्या आयुष्यात. हीच तर कमी आहे आपल्या आयुष्यात. म्हणजे तू विचार कर ना यार, मी वाखरवाडीला गेलो, तिथे जाऊन तिला बघितलं आणि मला कळलं की लव्ह ॲट फर्स्ट साईट काय असतं. आम्ही खुश राहू गे एकमेकांसोबत. बरं मला सांग, नशीब, स्वर्गातल्या गाठी यावर तुझा काही विश्वास आहे की तुला पण या सगळ्या गोष्टी फिल्मीच वाटतात? बरं सगळं जाऊ दे, सगळं विसर. मी तुला 2 चॉईसेस देतो, प्रिया आणि दिशा. या दोघींपैकी तू सांग मला की माझ्यासाठी कुठली मुलगी चांगली वाटते. पटतंय ना? अरू, प्रिया खरंच चांगली मुलगी आहे. म्हणजे बघ ना, ती कुठे आपल्याला त्या गावात भेटली, तिथे आपण असंच गेलो असतो का? अरे मग ती मुंबईत आली सोड, आपल्या कंपनीत जॉबला लागली. अरे ही सगळी डेस्टिनीच आहे. बघ, जे आपल्या नशिबात असतं ना ते आपल्याला मिळतंच. तुझंच बघ ना, हरीश तुझ्या नशिबात नव्हता तर तू निघून गेला. पण तसं जो कोणी तुझ्या नशिबात असेल तो तुला मिळेलच. काय ग, कुठे हरवलीस? प्रीतम सर, प्रिया मॅडम जर का तुमच्या प्रेमात पडल्या तर समजाच अवघड होईल. त्याची लई मोठी किंमत मोजावी लागल तुम्हाला. प्रेम करणं सोपं असतं, मिळवणं नाही.
हे बघा, दिशा मॅडम आता या घराचा एक भाग आहे. देवी आई त्यांना या घरची सून मानतात. त्यामुळं आता हे लगीन मोडणार नाही. पण पारू, यासाठीच मला मदत हवी आहे ना तुझी. मी नाही करणार. प्रीतम सर, दुसरं काय असेल तर ते सांगा, पण मी तुम्हाला या बाबतीत तुमची मदत नाही करू शकत. मला देवी आईना त्रास होईल असं काय बी वागायचं नाहीये. समजून घ्या तुम्ही. पारू, ऐक. मॅडम, मारुती दादा आले. मॅडम, तुम्ही बोलवलं? काही काम होतं का? थांब, पारूला येऊ दे. सावित्री, पारूला बोला. पारू आली. पारू, इथे. हे वाच आणि यावर सह्या कर. दिशा, पारूला बहुतेक नोकरीवरून काढून टाकतात वाटतं. ऑब्व्हियसली काढून टाकणार ना. या घरात आल्यापासून फक्त प्रॉब्लेम्सच होत आहेत. सासू मो, थोडंसं लेट झालं, पण तुम्ही एकदम करेक्ट डिसिजन घेतलं. हे खरं तर मी खूप आधी करायला हवं होतं. जरा उशीरच झालाय. पारू, घाबरू नकोस. हे बघ, तू आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस ना, त्याचेच हे सगळे पेपर्स आहेत. आणि आजपर्यंत किर्लोस्कर कुटुंबासाठी तू जी काही मेहनत घेतलीस त्याचा मोबदला आहे. सो प्लीज साइन कर पेपर्स. तुझ्या नावाचं एक बँक अकाउंट काढलंय आणि त्यात एक चेक सुद्धा आहे. इथून पुढे तुला दर महिन्याला किर्लोस्कर कंपनीकडून सॅलरी दिली जाईल. देवी आई, अहो याची काय गरज होती? आणि हे समज घेऊन मी काय करणार आहे? तुमच्या समद्यांचं प्रेमच माझ्यासाठी भरपूर आहे. पारू, नम्र असणं चांगलं असतं, मला कौतुक आहे त्याचं. पण स्वतःच्या कष्टाचा, घामाचा मोबदला ठोक वाजवून घेता आला पाहिजे. हे एका कष्टकऱ्याचं लक्षण आहे आणि त्यात कधीही लाजू नकोस. तू या घरात काम करतेस, त्याचे काहीच पैसे घेत नाहीस, कारण तुला तुझ्या देवी आईची सेवा करायची. मान्य आहे. पण तू जे किर्लोस्कर कंपनीसाठी काम करतेस त्याचा मोबदला हा तुझा हक्काचा आहे. सासूमो, खरं तर करेक्ट बोलताय तुम्ही. पारू, आता तुझं जर लग्न झालेलं असतं तर तुझा सगळा खर्च तुझ्या नवऱ्याने उचलला असता. पण तुझी कंडिशन बघता आता तू हे असे पैसे जमा केले पाहिजे स्वतःसाठी जरा. हे सासूमो, एवढी मोठी अमाऊंट एका बेसिक ब्रँड अँबॅसेडरला? तिनं असं वेगळं काय केलं कंपनीसाठी की तिला एवढी मोठी अमाऊंट मिळते? दिशा, हा माझा निर्णय आहे. आजपर्यंत पारूमुळे किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजला करोडोंचा प्रॉफिट झालाय. त्यामुळे हे पैसे तिचे हक्काचे आहेत. येस सासू मॉम, ऍक्च्युली करेक्ट बोलताय तुम्ही. पारू, हे घे, तुझ्या हक्काचे आहेत हे. मारुती, आता तुझ्याकडे खूप पैसे येणार. या एवढ्या मोठ्या अमाऊंट मध्ये तर तू स्वतःचं घर घेशील, गाडी घेशील.
आता तुला ड्रायव्हर म्हणून इकडे काम नाही करावं लागणार. तुझ्याकडे स्वतःची गाडी असेल, एकदम महागडी. नाही, मला बंगला गाडी याची काहीच हौस नाही. अहिल्या मॅडमनी इतक्या मायेनं डोक्यावर छप्पर दिलंय, पाठीवर भक्कम आधाराचा हात आहे. मला आणखी काय हवं ना. तसं बी ही कमाई पारूच्या स्वतःची, तिच्या लग्नाकरताच खर्च करणार. आणि आता उरलं आयुष्य समद तुम्हा किर्लोस्करांच्या पायाशीच. मी या कॉम्पिटिशन मध्ये नव्हतेच कधी, पण दिशा होती, तिला मिळाला 0 आणि त्या पारूला मिळाले 6-0. जमला मला हिशोब. आता मौके का फायदा. आता मी जाणार आणि त्या दिशाचे कान भरणार, है ना? कर सही. अहिल्या मॅडमने स्कूलच्या प्रोजेक्टसाठी एकदम परफेक्ट जागा निवडली ना. हो ना. ऍक्च्युली तिचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. हो, म्हणजे एखाद्या मुलाला नर्सरी पासून ते डिग्री पर्यंत शिक्षण एकाच ठिकाणी घेता यावं. गरीब मुलांना फी अभावी त्यांचं शिक्षण थांबू नये आणि मुलींना हवं तसं शिकता यावं, यासाठी आपलं एक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असावं. असं तिचं ऍक्च्युली तिच्या भावाचं खूप मोठं स्वप्न होतं. अहिल्या मॅडमचे भाऊ? येस. हो, म्हणजे तुमचे मामा ना. हा. आजपर्यंत कधीच उल्लेख नाही केला तुम्ही त्यांचा. कुठे असतात ते? मला नाही माहित. मला नाही माहित म्हणजे असं का बोलताय? कारण मला खरंच माहित नाही. म्हणजे घरी पण त्यांच्याबद्दल कोणी काही बोलत नाही आणि आईला विचारलं तर ती पण नाही सांगत. सो आय डोंट नो. चला या. प्रिया मॅम, काय झालं? चप्पल तुटली. बघू. एक काम करूया, तुम्ही चप्पल काढा. काढू? चप्पल काढा. का? अहो काढा तर. येस. हो प्रीतम सर, काय करताय? शूज देतोय, ते घाला. नाही नाही नको, राहू द्या, तुम्हीच घाला. का? अहो घाला ना, तुमच्या पायाला लागेल नाही तर. नाही नाही नको. तुम्ही घालता की मी घालू? एक मिनिट. नाही मी घालते. गुड. सर, पण तुमचे पाय चिखलात मागतील ना? अरे मी ओके, मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि एवढं जर गिल्ट वाटत असेल ना तर मला उचलून घ्या. प्रीतम सर. चला. त्या पिंटो पारूला एवढे पैसे मिळाले आणि त्या मूर्ख मुलीला साधी अक्कल सुद्धा नाहीये की ते खर्च कसं करायचे. नॉनसेन्स यार. दिशा, मला काय वाटतं माहितीये, ही पारू जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत तुझं काहीच नाही ग चालणार. म्हणजे तू इथे आलीस तेव्हा मला वाटलं होतं की चला कोणीतरी आलं, हे घर ताब्यात घेणार. पण नाही जमलं ग तुला. तुझ्यापेक्षा ना मीच बरी. ए, तू ना माझा पेशन्स चेक करू नकोस. उगाच चिडवून देऊ नकोस मला. तुला चिडवलं तरी काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे
पारूचं महत्व तू कमी नाही करू शकणार कधीच. तिची जागा सुद्धा नाही घेऊ शकत तू. एक्सक्यूज मी टॅमी, एक मिनिट. मला त्या पारूची जागा घ्यायची सुद्धा नाहीये. मोलकरीण नाही व्हायचंय मला या घरातली. मालकीण आहे मी, मालकीण. कळतंय ना तुला? ऐक ना दिशा, मालकीण व्हायचं की नाही हे नंतर बघू, पण आता किमान ब्रँड अँबॅसेडर तरी हो. म्हणजे बघ ना, तू पारूपेक्षा सुंदर आहेस, छान आहेस. मला एक गोष्ट सांग, अशी कुठली गोष्ट आहे जी पारूमध्ये आहे पण तुझ्यात नाही ना? बघ मग तिच्याकडून ब्रँड अँबॅसेडर तरी काढून घे. तेवढं तर करू शकतेस तू की नाही? कधी कधी ही डम डॅमी कामाचं पण बोलते. हे काम मी नक्कीच करू शकते.